घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या 19 फेब्रुवारीच्या भागात जानकी ऋषिकेश दोघेही खूप छान असं तयार होऊन बाहेर येतात आणि दोघेही खूप सुंदर दिसत असतात. तेव्हा एकमेकांशी त्यांची नोकझोक चालूच असते. इतक्यात ओवी येते आणि तिच्या आईबाबांना पाहताच ती खूप खुश होऊन त्यांना म्हणते की तुम्ही किती छान दिसताय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवी, मी बरा दिसतोय, परंतु आज या नऊवारीत ना तुझी आई लय छाक दिसते. जानकी ही म्हणते की असं, मग धनी तुम्ही पण ना लय छाक दिसायलात. काय तो फेटा, काय तो कुर्ता आणि आणि काय ते धोतार. आगाय आय आय, एकदम नाद खुळाच दिसताय. आता एवढे आपण दोघे नटून थटून तयार चालू आहेत म्हटल्यानंतर करूयात की वारी. तेव्हा जानकी ऋषिकेश दोघेही नाचत असतात. तर ओवी म्हणते की काय करायचे तुम्हाला वारी, जाऊन फोटोशूट करा आजी. तर ऋषिकेश म्हणतो की बोलले आजीबाई. इतक्यातच फोटोशूट करण्यासाठी कॅमेरामॅन त्या दोघांनाही बोलवण्यासाठी येतो. ऋषिकेश जानकींचे आता फोटोशूट होणार असतात. इकडे ऐश्वर्या सुमित्राकडे येते आणि विचारते की तुम्ही मला बोलावलंत का. तर सुमित्रा तिच्यावरती भडकते आणि तिला खडसावून जाब विचारते की मला सांग, घर गहाण ठेवण्या इतपत आपली कंपनी इतकी तोट्यात गेलीच कशी. तू आणि सारंग तर दररोज ऑफिसमध्ये जाताच ना. आता घर गहाण ठेवलंय म्हटल्यानंतर तो माणूस पैसे घ्यायला आपल्या घरी येणार आहे असं आई म्हणत होती. आता आई जे म्हणते ते सगळं खरं आहे का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जर तुमचा आमच्यावरती विश्वास असेल ना तर हो, हे सगळं खरं आहे. आता सुमित्रा नानांना मोठा धक्काच बसतो. आणि जर का तो माणूस पैसे घ्यायला घरी येणार असेल तर तुम्हीच ठरवा काय ते. नाही म्हणजे मी आणि सारंग आम्ही दोघे तर तुम्हाला लबाडच वाटतो ना. तो माणूस आल्यानंतरच तुम्हाला विश्वास पटेल आई की आपलं घर खरंच घाण आहे. आणि जर का वेळेत त्याला आता पैसे नाही दिले तर एक दिवस ते घर आपल्या हातून जाऊ शकतं आई. परंतु तुम्ही कशाला उगाचच टेन्शन घेताय. तुम्ही करा ना एन्जॉय, काय ते आमचं आम्ही बघू. जर तुम्हाला खरंच आमच्याबद्दल या घराबद्दल काही वाटत असतं ना तर स्पर्धेमध्ये तुम्ही जानकीला सपोर्ट नसता केला. तेव्हा सुमित्रा काही बोलणार. ऐश्वर्या तिला टोकते की प्लीज काहीच नका बोलू. आजीने मला सगळं सांगितलं आहे आई. ऋषिकेश दादा तिकडे जिंकलेत म्हणून आनंद तुम्हाला झालाय. तेव्हा सुमित्रा म्हणते की का नाही होणार आनंद. नाही म्हणजे सारंग हरला त्याचं दुःख आहे मला, परंतु ऋषिकेश माझा मुलगा आहे आणि मुलगा जिंकलाय म्हटल्यानंतर आईला आनंद होणारच ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सावध राय. सुमित्रा नानांना मोठा धक्काच बसतो. हे सगळं ना आता करणं सोडा आई, कारण तुम्हाला कर्जाची रक्कम माहितीच नाही आहे. 5 करोडचं रक्कम कर्ज घेतलंय आम्ही, असं ऐश्वर्याने खुलासा करताच नाना सुमित्राच्या पायाखालची जमीनच हादरते. आता ती सुमित्रालाही घाबरवून सोडते. ज्याच्याकडून आम्ही कर्जाची रक्कम घेतली नाही तो माणूस पूर्णपणे सायको आहे. म्हणजे कर्ज देताना तो गोड गोड बोलतोच, परंतु कर्ज घ्यायचं म्हटलं की काय करेल ना सांगता नाही येणार. सुमित्रा वैतागून म्हणते की अगं मग एवढी मोठी कर्जाची रक्कम काढताना तुम्ही आम्हाला एकदाही का नाही विचारलं. का स्वतः एवढा मोठा निर्णय घेतलात. आता तुमच्या चुकीची शिक्षा अख्ख्या घराला भोगावी लागणार आहे. नाना तर डोक्यालाच हात लावतात. काय म्हणालात तुम्ही आई, आमची चूक. बरोबर आहे, इथे चूक तर आमचीच असणार ना, कारण सुमित्रा एंटरप्राइजेसला मोठं करण्यासाठी तुमचा मुलगा जो स्वतःचा मुलगा आहे तो किती कष्ट घेतोय हे तर तुम्हाला दिसतच नाही आहे. मग सून किती कष्ट करते हे तरी कसं दिसेल ना. परंतु ज्या बाईला या घरातून धक्के मारून घराच्या बाहेर हकलवून दिला आहे ना, तुम्हाला तर तिचंच पुळक आहे. आपल्या नाकावरती टिचून त्या बाईने तिची कंपनी जानकी एंटरप्राइजेस किती मोठी केली आहे. आता ऐश्वर्या या सगळ्याचं खापर जानकीवरती फोडून मोकळी होते. तेव्हा सुमित्राला तर अजिबातच पटत नाही. ती म्हणते की ऐश्वर्या उगाचच काहीतरी बोलू नकोस, जानकीची याच्यामध्ये काय चूक आहे सांग बरं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकीने श्रीसौ स्पर्धेत प्रत्येक फेरीत चिटिंगच केली. तेव्हा सुमित्रा तिला खडसावते की शक्यच नाही आहे. जानकीने एकाही फेरीत चिटिंग केलेली नाही आहे आणि जर तसं असतं तर गोंधळात अख्खा गाव तिच्या पाठीशी उभा राहिला नसता. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की गाव कुठे, तुम्ही तर होताच ना तिच्या पाठीमागे. आता ऐश्वर्या सगळं खापर जानकीवरतीही फोडते आणि त्यात सुमित्रालाही ओढते.
तेव्हा सुमित्रा तिला म्हणते की बस, तुला जे विचारायचं होतं ना ते विचारून झालंय, तू जाऊ शकतेस आता. आता मला यांच्याशी बोलून याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा लागेल. आणि जेव्हा ती कपाट उघडते, ऐश्वर्याचं लक्ष कपाटात जातं आणि ऐश्वर्याची नजर पडते ती सुमित्राच्या दागिन्यावरती. आणि ऐश्वर्याच्या मनात आता घाणेरडं कारस्थान शिजतं. तर सुमित्राला ती म्हणते की आई, तुम्हाला या सगळ्यांमध्ये एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे सगळं आमच्यामुळे घडलंय ना, तर मी आणि सारंग केपेबल आहोत हे सगळं निस्तरायला. आणि ती तेथून निघून जाते. इकडे आता जानकी ऋषिकेशचं फोटोशूट होणार असतं, तर त्याची सगळी तयारी झालेली असते. तेव्हा ओवी तर खूप एक्सायटेड असते. ओवी जानकीला म्हणते की आई अगं हस ना. तेव्हा जानकी म्हणते की हो बाळा. तर आता फोटो काढत असताना फोटोग्राफर ऋषिकेशला जानकीच्या खांद्यावरती हात ठेवायला लावतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो ठेवतो ना, शेवटी माझीच बायको आहे ती. तेव्हा जानकी त्याला म्हणते की अहो, अख्ख्या गावाला माहिती आहे, आता जास्त बोलायची गरज नाही आहे. तेव्हा दोघी हसायला लागतात. तर ओबीसुद्धा आता त्यांना वेगवेगळ्या पोज सांगत असते की नक्की कसे फोटोशूट करायचं आहे. आता वेगवेगळ्या पोजेसमध्ये जे फोटो शूट केलेले असतात, तर ओबी ऋषिकेश जानकी ते सगळे फोटोज पाहत असते. तेव्हा मार्गदर्शक म्हणतात की खरंच खूप छान फोटोशूट झाला आहे, तुम्ही ना आता नक्की सुपरस्टार होणार आहात असं त्यांनी म्हणताच ऋषिकेश म्हणतो की नाही, सुपरस्टार होऊ की नाही ते माहिती नाही आहे, परंतु तुम्ही आज आम्हाला जो काही सपोर्ट केलाय त्याने उंच भरारी नक्की घेऊ. जानकी म्हणते की हो, आमचं आता कित्येक दिवसांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तेव्हा मार्गदर्शक सांगतात की हो, आणि तुमची ही जोडी ना खूप छान दिसेल, महाराष्ट्रात ना तुम्ही अगदी धुरळा उडवणार आहात असं त्यांनी म्हणताच ऋषिकेश म्हणतो की थँक्यू, परंतु मिस्टर कश्यप, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तर अवंतिका सुमित्राला विचारते की काय झालं आई, तुमचं ऐश्वर्याशी बोलणं झालं का? तेव्हा सौमित्र विचारतो की तुझ्याशी नीट तरी बोलली का, की नेहमीसारखी उडवीचीच उत्तरं दिलेत. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही, माझं बोलणं झालं तिच्याशी, परंतु ती ते इतक्या टेचात बोलत होती ना की जसं काही त्यांची या सगळ्यांमध्ये चूकच नाही आहे. खरं तर ही कंपनी वाचवण्यासाठी आम्ही धडपड केली असं म्हणते ती. आणि जानकीमुळे ही कंपनी बुडाली असंही म्हणत होती की आम्ही ती स्पर्धा जिंकू शकलो नाही, मग आता कंपनीचे सगळे पैसे कसे फेडणार असं बोलत होती ती. मग मीच तिला म्हणाले की आम्ही सगळेच जण मिळून काहीतरी निर्णय घेऊ. तेव्हा अवंतिका विचारते की मग काय, होच म्हणाली असेल ना ती. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही, उलट ती असं म्हणाली की आमचं आम्ही बघतो काय करायचं ते, आणि निघून गेली. तेव्हा सौमित्राचा तर विश्वासच बसत नाही. उलट तो सुमित्राला म्हणतो की आई, हे बघ, मला हे सगळं ना चुकीचं वाटतंय, म्हणजे खोटं बोलतायत असंच वाटतंय. जर खरंच घर घाण ठेवलं असतं तर कर्ज देणारी माणसं आतापर्यंत शांत बसली असती का? इतक्यातच सारंग आलेला असतो. आता कर्ज देणाऱ्यांनी सारंगला धो धुतलेला असतो. सारंग जेव्हा दारातून सुमित्राला हाक मारतो तेव्हा सौमित्र, अवंतिका, सुमित्रा त्याच्याकडे पाहतात. तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. सौमित्र पटकन धावत त्याच्याकडे जाऊन विचारतो की अरे हे सगळं कसं झालं, आणि त्याला तो आतमध्ये घेऊन येतो. तर ऐश्वर्याही आलेले असते. विचारत पडते की ह्याला अचानक काय झालं. तर आता एक एक करत सगळेच नुसता त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार करतात की हे सगळं कसं झालं, तुम्हाला कसं लागलं. सारंग त्यांच्या सगळ्यांच्या समोर खुलासा करतो की ज्या माणसाकडून मी कर्ज घेतलं होतं त्या माणसाने येऊन मारलं मला, आणि ऑफिसमध्ये नक्की काय काय घडलं ते सगळं तो त्यांना सांगायला लागतो. तर सगळ्यांनाच आता मोठा धक्का बसलेला असतो. तर ज्याने कर्ज दिलं होतं तो सारंगच्या केबिनमध्ये आला आणि सारंगला दूर ढकलून त्याने विचारला की आमचं कर्ज कधी फेडताय. सॉरी, आता माझा खरं तर प्रश्नच चुकला. खरं तर सारंग रणदिवे, कसे देणार तुम्ही माझे 5 करोड असा प्रश्न विचारताच सारंग चाचपडत बोलतो की हे बघा साहेब, मी लवकरच तुमचे पैसे फेडेन. तेव्हा तो विचारतो की अरे कैसे देगा तू मेरा पैसा, आता तुझ्या कंपनीचं तर दिवाळं निघालंय ना, आणि तुझ्याकडे पैसेही नाही आहेत. अरे याचे पॅकेट चेक करा रे. तेव्हा त्यांची माणसं सारंगचं पॅकेट चेक करतात. तर तो कर्ज देणारा विचारतो की काय रे तुझी ही अवस्था, पॉकेट पण खाली, आता तू माझे पैसे कसे फेडणार. तेव्हा सारंग त्यांच्या हातापाया पडायला लागतो की हे बघा साहेब, मी तुमचे पैसे नक्की देईन. एक तर 2 महिन्याचा पगार दिला नाही आहे,
म्हणून माझा कंपनीचा सगळा स्टाफ मला सोडून गेलाय. तेव्हा तो विचारतो की परंतु मला सांग की पैसे कसे देणार आहेस. हे बघ, आपलं काय ठरलं होतं की तू स्पर्धा जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिला हप्ता मला देणार होतास, परंतु तू तर स्पर्धा हरलास ना. तर सारंग त्यांना विनंती करतो की स्पर्धा जिंकली असती तर आम्ही पैसे दिलेच असते ना, परंतु स्पर्धा जिंकले नाही ना, आम्ही हरलोत, परंतु तुमचे पैसे नक्की देऊ. तर तो कर्ज देणारा सारंगच्या अंगावरती धावून जातो. तुला माहिती आहेत का माझे किती पैसे आहेत, किती पैसे आहेत रे. तेव्हा त्यांची माणसं सांगतात की 5 करोड. आता सारंग म्हणतो की हे बघा. तेव्हा तो त्याला म्हणतो की आता बघण्याचे नाही तर पैसे हिसकावण्याची वेळ आली आहे. सारंगला तो धमकावायला लागतो. आणि तुझा जो बंगला आहे ना, आशीर्वाद बंगला, त्याला ना मी माझा अड्डा बनवणार. तेव्हा सारंग म्हणतो की तुम्ही माझ्या घरात कसं काय घुसणार. तेव्हा तो हसत म्हणायला लागतो की माझं घर, आता तूच साईन करून घर दिलतं ना मला, मग आता ते घर तू तर माझ्याकडे खाण ठेवलं होतं, मग आता ते घर माझं होणार. असं त्याने म्हणता क्षणी सारंग त्याची कॉलरच पकडतो आणि त्याला म्हणतो की ते घर माझं आहे. तेव्हा आता कर्ज देणारा खूपच भडकतो आणि त्याच्या गुंडांना सांगतो की आता याचे पत्ते पिसायची वेळ आली आहे. तेव्हा ते दोन्ही गुंड सारंगला बाजूला घेऊन जातात आणि त्याला बेदम मारायलाच लागतात. सारंग जोरजोराचा ओरडत असतो, किंचाळत असतो की मला मारू नका, मी तुमचे पैसे वेळेत परत करेन. परंतु ते काही थांबण्याचं नावच घेत नाहीत. त्यांनी सारंगची धुलाई केलेली असते. सारंगच्या तोंडून हे सगळं सत्य ऐकताच सर्व रणदेवे परिवाराची घाबरगुंडीच उडालेली असते. तर सौमित्र म्हणतो की म्हणजे हे सगळं खरं आहे, हा बंगला खरोखरच का नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की सौमी, मी म्हटलं होतं ना की हे जर सगळं खरं निघलं तर आपण काय करणार आहोत, कसं वाचवणार आहोत आपल्या घराला. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे मला वाटत होतं हे लोक नाटक करतायत. तेव्हा सारंग त्यांना सांगतो की दादा, ती लोक खूप डेंजर आहेत आणि एवढंच नाही तर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आता 2 दिवसात जर का मी त्यांना पैसे परत नाही केले ना तर ते आपलं घर कायमचं त्यांच्या हातात घेतील. तेव्हा सुमित्रा सत्य ऐकताच फार बिथरून घाबरून जाते आणि ती सौमित्राला म्हणते की ते काय नाही, तू आत्ताच्या आत्ता जानकी ऋषिकेशला फोन कर आणि हे जे काय घडलंय ते सगळं त्यांना सांग. तेव्हा सौमित्र तिला समजावतो की आई, हे बघ, दादा वहिनीला यातलं सांगायची काहीच गरज नाही आहे. आणि आई, त्यांना काय सांगणार आहोत आपण की सारंग आणि ऐश्वर्याच्या चुकीने आपलं घर आपल्या हातातून जाणार आहे. अगं, ज्या घरातून त्यांना धक्के मारून घराबाहेर काढलं, आज त्यांच्याकडेच आपण मदत मागायची आहे. हे बघ आई, तू शांत राहा. आता मलाच काहीतरी करावं लागेल, यातून मार्ग काढावा लागेल. आणि सारंगच्या समोर बसून सौमित्र त्याला म्हणतो की तू त्या दिवशी काय म्हणालास की तुझ्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत बसायला मी काही लहान राहिलो नाही आहे. अरे, लग्नानंतरही प्रत्येक गोष्ट शेअर केल्याने कोणी लहान होत नसतं सारंग. आणि तू जरी मानत नसलास ना तरी मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मी तुझ्यासोबत कायम असेन, असं सौमित्रने शब्द देताच सौमित्र तेथून उठतो आणि तो तेथून जाणार. सारंग त्याचा हात पकडतो आणि उठवून आपल्या मोठ्या भावाला घट्ट मिठी मारतो आणि तो ढसाढसा त्याच्यासमोर लहान मुलांसारखं रडायला लागतो. आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. खरं तर मोठा धक्का तर ऐश्वर्यालाच बसलेला असतो, कारण ऐश्वर्याने कटकारस्थान करून कितीही यांना तोडण्याचा प्रयत्न केला तरी हे भाऊ एकमेकांपासून दुरावत नसतात, उलट ते आणखीनच जास्त जवळ येतात. इकडे ऋषिकेश जानकी जेव्हा कश्यप सरांशी बोलत असतात इतक्यात गुलाब येतो आणि गुलाब फक्त जानकीला बोलतो. तर जानकीशी काही महत्त्वाचं बोलायचं असल्याने तो जानकीला बाजूला घेऊन येतो. जानकी त्याला विचारते की काय झालं गुलाब दादा, तुम्ही मला असं बाजूला का बोलावलं. तेव्हा गुलाब सांगतो, खरं तर मोठा खुलासाच करतो की माझ्या कानावरती एक वाईट बातमी आली आहे. सारंग दादाला कोणीतरी त्यांच्या ऑफिसात मारलंय म्हणे. जानकीला मोठा धसका बसतो. विचारते की काय, तुम्ही मला सांगा की त्यांना फारसं लागलेलं तर नाही आहे ना. तेव्हा गुलाब दादा सांगतात की हे सगळं मला कसं माहिती असेल, आता ते तर मला घरी गेल्यानंतरच कळेल ना. आता जानकीला काही सुचतच नाही की सारंगसोबत असं क्रूर कोण वागू शकतं आणि त्याचा दुश्मनही कोणी नाही आहे, कारण सारंग सगळ्यांशी तर चांगलंच वागतोय. तेव्हा गुलाब तिथे खुलासा करतो दुसरा की मला समजलंय की ज्या माणसाने मारले त्याच्याकडून सारंगदादाने म्हणे पैसे घेतले होते. तेव्हा
जानकी विचारात पडते की सारंगला पैशांची एवढी नड का पडली. आता हे सगळं नक्की का आणि कशामुळे घडलंय असं जानकीने विचारताच गुलाब म्हणतो की मला काहीच कळत नाहीये, मला यातलं काही माहितीही नाहीये, परंतु खरंच मला वाटतंय की हा खूपच मोठा प्रॉब्लेम असावा. तेव्हा जानकीही घाबरते. आता जानकी खूपच मोठ्या पेचात पडते की रणदिवेंच्या वरती आता कोणता नक्की प्रॉब्लेम आला असेल. तर सौमित्रने ज्याच्याकडून कर्ज घेतलं होतं त्याला बोलावून घेतलेलं असतं. जेव्हा ते दोघेही आता आमने सामने येतात तर तो विचारतो कर्ज देणारा की कोण आहेस तू. तेव्हा सौमित्र म्हणतो की आज ज्याला तू मारलं त्याचा मोठा भाऊ. आता तो म्हणतो की आज तर आम्ही 50 जणांना फटकावलाय, आता त्यातला तू कोणाचा भाऊ आहे ते सांग. तेव्हा सौमित्र म्हणतो की सारंग रणदिवे. आता तो कर्ज देणारा हसत म्हणायला लागतो की तो टेडी बिअर 5 कोटीवाला. तेव्हा सौमित्र त्यांना खडसावतो की एखाद्याला असं बेदम मारणं हा खूप मोठा गुन्हा आहे आणि तुमच्या विरोधात कारवाईही करू शकतो मी. तर तो हसत म्हणायला लागतो की तुम्ही मला सांगा, आता तू माझ्या विरोधात कुठे कंप्लेंट करणार. नाही म्हणजे सगळे पोलीस तर खिशात घेऊन फिरतो ना मी. भाटी चौक, संकर्षण चौक कुठे करणार सांग ना. तर त्या कर्ज देणाऱ्याने आधीच व्हिडिओ काढून सारंगला अडकवलेलं असतं. तो मुद्दामच सौमित्रला विचारतो की वकील आहेस ना तू, मग आता तुझ्याकडे पुरावा काय की मीच तुझ्या भावाला मारलं. तेव्हा सौमित्र म्हणतो की त्याच्या अंगावरच्या जखमा हाच खूप मोठा पुरावा आहे. तर तो सौमित्रवरती हसत म्हणायला लागतो की काय पिक्चरमधला वकील आहेस काय रे तू. नाही म्हणजे कानून सबूत मागते है आणि सबूत आमच्याकडे. ए चला दाखवा रे त्याला. तर त्याची माणसं जेव्हा सौमित्राला ती व्हिडिओ दाखवतात त्यामध्ये फक्त त्यांनी सारंगने त्या कर्ज देणाऱ्यावरती हात उचलला होता हे फक्त रेकॉर्ड केले गेलेलं असतं आणि सारंग आता या ट्रॅपमध्ये अडकलेला असतो. तर तो सौमित्राला विचारतो काय वकील साहेब, आता नक्की काय पुरावा देणार. एकतर तुमच्या भावाने आधी माझी कॉलर पकडली, मग काय माझ्या माणसाने त्याची कचांडी धरली. तेव्हा सौमित्र म्हणतो की हा व्हिडिओ तुम्ही मधूनच काढलाय, म्हणजे सगळ्यात आधी तर तुम्ही माझ्या भावाला इन्स्टिगेट केलं आणि त्यानंतर तुम्ही हे सगळं त्याला करायला भाग पाडलं आणि हे मी कोर्टात प्रूव्ह करून दाखवू शकतो. तेव्हा तो कर्ज देणारा म्हणतो की वकील साहेब थांबा तुम्ही 1 मिनिट. तर आता जे ॲग्रीमेंट सारंगने साईन केलं होतं ते ॲग्रीमेंट तो कर्ज देणारा सौमित्राला दाखवतो. सौमित्राच्या पायाखालची जमीनच हादरते. तर तो म्हणतो की इथे स्पष्टपणे लिहिलं आहे की स्पर्धा झाल्यानंतर 25 लाख रुपये तो पहिला हप्ता मला देणार होता. त्याने एकतर 5 कोटी रुपये माझ्याकडून कर्ज घेतले. आता जर पहिला हप्ता जर वेळेत नाही पोहोचला तर आशीर्वाद बंगला तुमचे जे घर आहे ते मी जप्त करू शकतो. आता हे सगळे यामध्ये स्पष्टपणे लिहिले, तसं ॲग्रीमेंट झाले. तेव्हा सौमित्र त्यांना खडसावतो की ही जबरदस्ती आहे, कारण घर काय ते एकट्याचं नाही आहे. तेव्हा कर्ज देणारा म्हणतो की परंतु साहेब आता आम्ही काय करणार. हे बघा व्याजाने पैसे देणं आणि व्याजाने पैसे वसूल करणं एवढंच आमचा धंदा. तुम्ही ना साहेब एक काम करा, 5 करोड रुपये द्या आणि विषय कायमचाच संपवा ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की विषय तर संपवेनच मी. आता व्हिडिओमध्ये मी सगळं बघितलंय की सारंगला कॉलर धरायला कोणी भाग पाडलं आणि जे काय बघायचं आहे ते मी आता कोर्टातच बघेन आणि तुमचा बिझनेस नक्की काय आहे तेही माझ्या लक्षात आले आता. त्यामुळे आपण आता डायरेक्ट कोर्टातच भेटूया असं म्हणत सौमित्र आता तेथून निघून जातो. आता सौमित्रने जबरदस्त पलटवार केलेला असतो आणि कर्ज देणाऱ्याचं तोंडच बंद केलेलं असतं. इकडे गुलाबचं बोलणं ऐकल्यानंतर जानकी मात्र खूपच अस्वस्थ असते. ऋषिकेश येतो, खूप खुश असतो. जानकीला म्हणतो की किती मस्त फोटोशूट झालं ना आपलं. आता सगळीकडे नुसते आपले फोटोज लागणार आहेत. बॅनरवरती, मॉलमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जिथे तिथे ना आपलेच फोटो असतील. अगदी सोशल मीडियावरती सुद्धा आपण फेमस होऊ. जानकी हे सगळं तर ना मला स्वप्नच वाटतं आहे. म्हणजे ना स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता मी की आपल्यासोबत इतकं छान काहीतरी घडू शकतं. स्पेशल कॉस्ट्यूम देऊन आपलं इतकं मस्त फोटोशूट झालं ना की मजा आली हे सगळं करताना. आता ऋषिकेश एकटाच बडबडत असतो, परंतु जानकी सारंगच्याच विचारात असते. आज ना अगदी जगात भारी आणि श्रीमंत असल्यासारखं वाटतंय जानकी मला, असं ऋषिकेश बडबडत असतो. परंतु त्याचं लक्ष जेव्हा जानकीकडे जातं तर जानकी वेगळ्याच विचारात असते. तर जानकीला भानावरती आणून तो विचारतो की आता तू मला सांग की नक्की काय झालंय.
नाही म्हणजे मगाशी गुलाबला भेटल्यापासून भरकटलेस तू. तुझ्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय? असं विचारतात जानकी म्हणते की सारंग भाऊजीच्या ऑफिसमध्ये शिरून कोणीतरी त्यांना मारहाण केली आहे म्हणे. तेव्हा ऋषिकेश विचारतो की बरं मग? तेव्हा जानकी विचारते की बरं मग म्हणजे फक्त एवढंच बोलणार आहात का? आता ऋषिकेशला त्यांच्या वाचून काही फरकच पडणार नसतो. जसे त्यांच्या बाबतीत ते लोक निर्दयी असतात तसाच ऋषिकेशही झालेला असतो. परंतु जानकी मात्र प्रत्येक वेळेस भावनेच्या भरामध्ये विचार करते. अहो ऋषिकेश, सारंग भाऊजींना मारहाण झाली आहे आणि तुम्ही फक्त असाच विचार का करताय? मला ना त्यांना जाऊन भेटावं लागेल असं विचार करत जानकी आता डिस्टर्ब होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ज्यांनी आजपर्यंत फक्त आपल्याला टेन्शन दिले, आज त्यांच्यासोबत देवाने न्याय केला आहे. हे इतकं सोपं आहे. अगं जानकी, तू सतत त्या घराचा त्यांचा विचार का करतेस? सोडून दे ना हे सगळं. आता आपण आपल्या घराचा विचार करूयात ना. तेव्हा जानकी म्हणते की सोडून देऊ? इतकं सोपं वाटतंय का ते? जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी तुमचे लहान भाऊ आहेत. तेव्हा ऋषिकेश वैतागून म्हणतो की परत तेच जानकी. आता काय त्या घरातल्या माणसाशी माझ्या काडीचाही संबंध नाही आहे हे गोंधळून घ्यायचं आहे का मी? अगं ज्या माणसांनी आपल्याला जराही आपल्याबद्दल कीव दाखवली नाही त्या माणसांसाठी तूही दयामया दाखवू नकोस. आणि आता उगाचच त्या लोकांचा विचार करून तू त्यांच्याकडे जाऊ नकोस जानकी. हे बघ, जर का तसं झालं तर आपल्या नात्यात अंतर येईल. तेव्हा जानकी धक्क्याने म्हणते की काय बोलताय तुम्ही? तर ऋषिकेश म्हणतो की खरं तेच बोलतोय. आता या स्पर्धेमध्ये त्यांचे चेहरे अगदी ठळकपणे दिसतात मला. आणि ज्यांना आपलं सुख बोचतं त्या लोकांबद्दल दयामया नाही आहे मला. इकडे सारंग पार रडकुंडीला आलेला असतो. ऐश्वर्या विचार करत असतानाच सारंग म्हणतो की तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की फार पैसे नाही आहेत आपल्याकडे, जपून वापरा. परंतु नाही, तुम्ही तर सगळे पैसे वापरून टाकलेत. ऐश्वर्या प्लीज काहीतरी करा, आता काहीतरी मार्ग दाखवा असं सारंगने म्हणताच ऐश्वर्या म्हणते की बघूयात. तेव्हा सारंग म्हणतो की अहो बघूया म्हणजे काय ऐश्वर्या, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घ्यावा लागणार आहे. ती माणसं लई डेंजर आहेत. आज त्यांनी मला मारलं आहे, उद्या आपल्या घरावरती जप्ती आणतील. काहीतरी करावं लागेल आपल्याला. आता सारंगचं मन काही स्थिर नसतंच. ऐश्वर्याने तर या सगळ्या परिस्थितीतून हात काढते घेतलेले असतात. सारंग म्हणतो की अहो हे बघा, तुम्ही डॅडांशी बोला ना. डॅडांच्या ओळखीची माणसं होती ना ती. अहो जर गोडगोड त्यांना बोलून थोडीशी मुदत आणखीन वाढवून मिळाली तर बरं पडेल ना. अहो ऐश्वर्या, आपल्यावरती फार उपकार होतील हो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, तुम्हाला काय वाटतंय? मी काय डॅडांशी बोलले नसेल का? परंतु डॅडा मला म्हणाले की हे सगळं करत असताना सारंगने थोडा विचार करायला हवा होता. आता सारंगला मोठा धक्काच बसतो. हे सगळं प्रकरण आता सारंगवरतीच शेकणार असतं. उलट आता हे म्हणाले की पेपर आधी वाचून घ्यायला हवे होते आणि मग सह्या करायला हव्या होत्या. तेव्हा सारंग पार भितरवून जातो आणि तो म्हणतो की असं कसं काय म्हणू शकतात ते? असं कसं काय करू शकतात ते? अहो त्यांच्या सांगण्यावरून तर सह्या केल्या होत्या ना. आता सारंगावरती रडण्याची वेळ आलेली असते, कारण त्याला कोणता पुढचा मार्गच दिसत नसतो. सारंग तर आता पार कोलमडूनच जातो आणि डोक्याला हात लावून रडत मानायला लागतो की संपलं सगळं ऐश्वर्या. आता फुटकी कवडीसुद्धा नाही आहे माझ्याकडे. 5 लाख करोड रुपये कसे फेडणार आहे मी? तेव्हा ऐश्वर्या वैतागून म्हणते की सारंग, असं कसं काय संपलं म्हणू शकता तुम्ही? एवढी सगळी संपत्ती असताना पण तुम्ही असं कसं काय कोलमडून जाऊ शकता? सारंग विचारतो की संपत्ती? कोणती संपत्ती? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आईंच्या कपाटातले दागिने. आता तिची नजर आधीच पडलेली असते. इकडे ऋषिकेशने आता फैसला ऐकवून एक घाव 2 तुकडे करताच जानकी त्याच्याशीच वाद घालायला लागते आणि ती म्हणते की तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? अहो आपल्याला त्रास झाला तर त्यांना त्रास होतो आणि आपल्याला आनंद झाला तर तेही आपल्या आनंदात सहभागी होतात. आणि असं जर नसतं ना ऋषिकेश, तर स्पर्धेत आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आई तिथे कधी आल्याच नसत्या. देवळात देवीच्या गोंधळात आपल्यासाठी प्रार्थना करायला त्या तिथे आल्याच नसत्या. सगळं कसं सोयीस्कररित्या तुम्ही विसरताय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या ऋषिकेश, माणसांच्या कोणत्याही चांगल्या आठवणी लक्षात ठेवायच्या, त्याच्या वाईट आठवणी ह्या विसरून जायच्या. आणि तुमच्याकडे त्यांच्या चांगल्या आठवणी नाहीच आहेत का? कोणताही माणूस इतकाही वाईट नसतो. दृष्ट लागू नये असा संसार होता माझा. माझ्याकडे त्यांच्या सगळ्या आठवणी आहेत.
परंतु माझ्या संसाराला तृष्ट लागायची ती लागलीच, तीही त्या ऐश्वर्याची. ती त्या घरात आली आणि सगळं विस्कटलं. माणसं एकमेकांपासून दुरावलीत. हे सगळं ना फक्त त्या ऐश्वर्यामुळे घडलं आहे. तिने सगळ्यांची दिशाभूल केली आहे आणि आपल्या आईसुद्धा असं वागणाऱ्यातल्या नाही आहेत असं जानकीने म्हणताच ऋषिकेश तिला विचारतो की परंतु सुमित्राबाईंना खऱ्या खोट्याची पारख नाही आहे का? खोटा दागिना हातात ठेवला आणि खरा दागिना बाहेर फेकून दिला. या वयात सुद्धा चांगलं काय वाईट काय हे त्यांना कळत नाही का? प्रत्येक वेळेस आपणच का ओरडून सांगायचं? डोळ्यांनी दिसत नाही आहे का त्यांना? त्यांना त्यांच्या मनाचा कौल घेता येत नाही का? प्रत्येक वेळेस दुसऱ्याचा ऐकून निर्णय का द्यायचा असतो त्यांना? आता जानकी काही बोलणार. ऋषिकेश तिथे म्हणतो की बस झालं जानकी, हे बघ तू कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा माझं त्यांच्याशी कसलंही नातं नाही आहे आणि तूही तिथे जायचं नाही आहेस, विषय संपला असं म्हणत ऋषिकेश तेथून निघूनच जातो. आता बिचारी जानकी अडचणीत सापडते. तिला मनापासून रणदेवी परिवाराची मदत तर करायची असते, परंतु ऋषिकेशची बंधने तिला झुगारावी लागणार असतात. मित्रांनो, आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत. सुमित्रा फोनवरती जानकीला सांगते की सारंगने जे कर्ज घेतलं होतं ते फेडलं नसल्यामुळे आशीर्वाद बंगला आता घाण ठेवलाय आणि त्याच्यावरती लवकरच जप्ती येईल. तेव्हा जानकीला मोठा धक्काच बसतो. जानकी त्यांच्या मदतीला धावून जाते, परंतु ऐश्वर्या बरोबर जानकीला ट्रॅपमध्ये अडकवते. जानकी दरवेळेस भावनेच्या भरात अडकते आणि यावेळी सेम तेच होतं. तर ऐश्वर्या म्हणते की आता तू येऊन आमची मदत करणार आहेस का? एवढेच जर मदत करायची आहे ना तर ठीक आहे. ज्या स्पर्धेमध्ये तू आम्हाला हरवलंयस, ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला हरवून ती रक्कम मिळवलीस ना, ते 25 लाख रुपये तू आम्हाला आणून देशील का? तेव्हा जानकी तिला ठणकावून सांगते की हो आणेनच आणि वाचवेन माझं घर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, आधी शब्द पाळ मग तुला माने.